विचार करा, आपल्या आयुष्यातलं सगळ्यात जवळचं नातं, समजा वडील आणि मुलाचं. आपण हे सहजपणे गृहीत धरतो की हे नातं जन्मापासून सुरू होतं. पण कल्पना करा की जर हे नातं जन्माच्याही आधीपासून म्हणजे अनंत काळापासून अस्तित्वात असेल तर? किंवा अगदी याच्या उलट, जर हे नातं एका विशिष्ट हेतूसाठी फक्त काही काळापुरतं स्वीकारलेलं असेल तर? असाच काहीसा गहन आणि खरं तर अविश्वसनीय प्रश्न आज आपण देवाच्या बाबतीत विचारणार आहोत. आणि हा प्रश्न ख्रिस्ती ईश्वरशास्त्राच्या अगदी केंद्रस्थानी आहे. आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती याच प्रश्नाच्या दोन बाजूंवर प्रकाश टाकते. प्रश्न दिसायला साधा आहे, पण त्याची उत्तरं खूप गुंतागुंतीची आहेत. परमेश्वराच्या त्रैक्यातील म्हणजे ट्रिनिटीमधील दुसरं स्वरूप, ज्यांना आपण पुत्र म्हणून ओळखतो, ते नेहमीच म्हणजे अनंत काळापासून पुत्र होते का? की ही पुत्र असण्याची भूमिका त्यांनी फक्त सृष्टीच्या निर्मितीनंतर स्वीकारली? बरोबर. आणि आपण पुढे जाण्याआधी ही त्रैक्य संकल्पना, ती एकदा थोडक्यात स्पष्ट करूया. याचा अर्थ असा की देव एकच आहे, पण तो 3 समान आणि शाश्वत स्वरूपांमध्ये आहे: पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. आणि आजची आपली सगळी चर्चा यातील पिता आणि पुत्र यांच्या नात्याच्या वेळेवर आणि स्वरूपावर आहे. आपल्या स्रोतांमध्ये यावर 2 पूर्णपणे वेगळी मतं आहेत आणि आज आपण त्या दोन्ही मतांचा सखोल आढावा घेणार आहोत. म्हणजे कुठला तरी एक निष्कर्ष काढणं हा उद्देश नाहीये, तर या विचारांच्या प्रवासाचा अनुभव घेणं जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि हा प्रवास सुरू करण्यापूर्वी स्रोतामधला एक महत्त्वाचा मुद्दा मान्य करायला हवा. तो म्हणजे मानवी मर्यादा. देव हा आत्मा आहे. तो काळ आणि अवकाशाच्या पलीकडचा आहे. आपण ज्या जगात राहतो, ज्याला आपण सगळं काही समजतो, ते देवासाठी खरं तर नसल्यासारखं आहे. त्यामुळे आपण देवाच्या स्वरूपाबद्दल जे काही बोलणार आहोत ते त्याने स्वतः प्रकट केलेल्या मर्यादित माहितीच्या आधारावरचे अंदाज आहेत. म्हणजे आपण एका महासागराच्या किनाऱ्यावर उभे राहून त्याच्या खोलीचा अंदाज लावतोय, तसंच काहीसं. ही नम्रता मनात ठेवूनच आपल्याला पुढे जावं लागेल. चला तर मग या महासागरात पहिली उडी घेऊया. या स्रोतामध्ये मांडलेली 2 मतं कोणती आहेत? सुरुवात पहिल्या मताने करूया. पहिलं मत, जे कदाचित जास्त प्रचलित आहे, ते असं आहे की पुत्र हा शाश्वत काळापासून पुत्र आहे. म्हणजे जेव्हा काहीच नव्हतं, वेळ नव्हती, अवकाश नव्हता, तेव्हाही पिता पिता होता आणि पुत्र पुत्र होता. हे नातं अनादी आणि अनंत आहे. याला सुरुवात नाही आणि शेवटही नाही. अच्छा, म्हणजे हे समजायला तसं सोपं वाटतं हो. की जे आहे ते नेहमीपासूनच आहे, शाश्वत. पण दुसरं मत याच्या अगदी विरुद्ध आहे असं तुम्ही म्हणालात. ते काय आहे? दुसरं मत खरंच विचार करायला लावणार आहे. त्यांच्या मते अनंत काळात पिता आणि पुत्र असा काही भेद किंवा नातंच नव्हतं. त्रैक्यातील 3ही स्वरूप पूर्णपणे समान होती. त्यांच्यात कोणतंही कार्यात्मक नातं नव्हतं. पिता-पुत्र हे नातं तेव्हाच तयार झालं जेव्हा दुसऱ्या ईश्वराने सृष्टीचा भाग बनून मनुष्य रूप धारण करण्याची योजना आखली. म्हणजे हे नातं फक्त काळ आणि अवकाशापुरतं आहे, एका विशिष्ट कार्यासाठी. 1 मिनिट, म्हणजे दुसऱ्या मतानुसार पुत्र हे देवाचं शाश्वत स्वरूप नाही, तर एका कामासाठी स्वीकारलेली भूमिका आहे. अरेच्छा, हे ऐकायलाच कितीतरी वेगळं आणि धाडसी वाटतंय. यावर तर मोठा वाद होऊ शकतो. चला, हे दोन्ही दृष्टिकोन आपण एक एक करून नीट उलगडून पाहूया. पहिल्या मतावर परत येऊया की पुत्र नेहमीच पुत्र होता. या मताला इतकी मान्यता का आहे? काय आधार आहेत यामागे? या मताचा पाया काही महत्त्वाच्या शब्दांवर आणि संकल्पनांवर आहे. यातला सगळ्यात मोठा आधार म्हणजे एकुलता एक पुत्र आणि ज्येष्ठ पुत्र या 2 शब्दांमधला फरक. या दृष्टिकोनानुसार हे 2 शब्द एकाच व्यक्तीच्या 2 वेगवेगळ्या अवस्था दाखवतात. ओके. एकुलता एक पुत्र हे त्याचं मूळ, दैवी आणि शाश्वत स्वरूप आहे, तर ज्येष्ठ पुत्र हे त्याचं सृष्टीतील मानवी स्वरूप आहे. हे जरा सोपं करून सांगाल का? म्हणजे हे एखाद्या ओळखपत्रासारखं आहे का? एक मूळ ओळखपत्र आणि दुसरं कामाच्या ठिकाणचं. अगदी बरोबर. तुमची उपमा अचूक आहे. एकुलता एक पुत्र हे त्याचं मूळ ओळखपत्र, जे कधीच बदलत नाही. ते त्याचं शाश्वत अस्तित्व दाखवतं. आणि ज्येष्ठ पुत्र ही त्याने एका विशिष्ट कामासाठी म्हणजे सृष्टीचा उद्धार करण्यासाठी स्वीकारलेली भूमिका आहे. जसं एखादा राजा मोहिमेवर असताना सामान्य सैनिकाचे कपडे घालतो, पण तो मूळचा राजाच असतो. वा, यामुळे चित्र अगदी स्पष्ट झालं. पण याला बायबलमध्ये काही आधार आहे का? की हा केवळ तर्काचा खेळ आहे? नाही, नक्कीच आधार आहे. जॉन 17.5 मध्ये येशू स्वतः प्रार्थना करताना म्हणतात
हे पित्या, जगाच्या निर्मितीपूर्वी मला तुझ्याबरोबर जो गौरव होता, त्या गौरवाने तू मला आता तुझ्याबरोबर गौरव दे. इथे जगाच्या निर्मितीपूर्वी हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा आहे. हो बरोबर. तो थेट सूचित करतो की पिता आणि पुत्र यांचं नातं आणि त्यांचा गौरव हा जगाच्या आधीपासून अस्तित्वात होता. हां, मुद्दा तर खूपच थेट आणि स्पष्ट वाटतोय. जर जगाच्या आधीच गौरव होता तर नातंही असणारच. बरोबर. आणि दुसरा प्रसिद्ध संदर्भ म्हणजे जॉन 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. यातला दिला हा शब्द महत्वाचा आहे. दिला म्हणजे काहीतरी देण्यासाठी ते आधीपासून अस्तित्वात असायला हवं. जर तो आधीपासून पुत्र नसता तर देवाने आपला पुत्र दिला असं कसं म्हणता येईल? याचा अर्थ पुत्र आधीपासूनच होता आणि मग त्याला जगात पाठवण्यात आलं. आणि मला वाटतं क्रूसावरच्या त्यागाचा मुद्दाही याच दृष्टिकोनाला बळ देतो. जर हे नातं शाश्वत नसतं तर त्या त्यागाची भावनिक आणि आध्यात्मिक खोली कमी झाली असती नाही का? अगदी नेमका मुद्दा मांडलात. ख्रिस्ती श्रद्धेचा तो कळसच आहे. पित्याने पुत्राला त्यागले या वाक्यामागे जी वेदना आहे ती या नात्याच्या शाश्वत अस्तित्वामुळेच अधिक गडद होते. अब्जावधी वर्षांपासून असलेलं नातं तुटण्याचा तो क्षण होता. जर हे नातं काही वर्षापूर्वीच सुरू झालं असतं तर त्या त्यागाला तेवढं वजन आलं नसतं. शिवाय हिब्रू 1.2 मध्ये म्हटलं आहे की पित्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस नेमले. वारस. हो, वारस. आणि वारसा हक्क हा पुत्राला मिळतो. त्यामुळे हे नातं आणि वारसा हक्क हे आधीच ठरलेले होते असं पहिलं मत मानतं. ठीक आहे. तर पहिल्या मतानुसार नातं शाश्वत आहे, त्यामुळे त्यागाला खोली आहे आणि वारसा हक्काला अर्थ आहे. हे सगळं तार्किकदृष्ट्या जुळून येतंय. पण आता या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे पाहूया, जी मला जास्त रहस्यमय वाटतेय. पुत्र ही केवळ एक भूमिका आहे, हे दुसरं मत मांडणारे. या सगळ्या स्पष्ट वाटणाऱ्या मुद्द्यांचं काय स्पष्टीकरण देतात? इथेच ही चर्चा अधिक रंजक बनते. कारण दुसऱ्या दृष्टिकोनाचे आधारही तितकेच मजबूत आहेत. ते सुरुवात करतात हिब्रू 1.5 आणि प्रेषितांची कृत्य 13:33 मधल्या एका वाक्याने, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. आज. हो, या मतानुसार इथला आज हा शब्द दुर्लक्षित करता येणार नाही. आज म्हणजे एक विशिष्ट वेळ, एक विशिष्ट क्षण. याचा अर्थ पुत्र बनण्याची एक वेळ होती. तो अनंत काळापासून नव्हता. एक्झॅक्टली. तो अनंत काळापासून पुत्र नव्हता, तर एका विशिष्ट क्षणी तो पुत्र झाला. पण जन्म दिला याचा शब्दशः अर्थ घ्यायचा का? की हा एक अलंकारिक प्रयोग असू शकतो? म्हणजे जसं एखादा राजा गादीवर बसल्यावर त्याचा राजकीय जन्म झाला असं म्हणतात, तसं काही? उत्तम प्रश्न. हाच नेमका वादाचा मुद्दा आहे. दुसरा दृष्टिकोन याला केवळ अलंकारिक मानत नाही. त्यांच्या मते हे त्याच्या मनुष्य अवताराच्या आणि विशेषतः पुनरुत्थानाच्या क्षणाशी जोडलेला आहे. तो क्षण होता जेव्हा त्याला अधिकृतपणे पुत्र म्हणून घोषित करण्यात आलं. आणि या मतानुसार इथे समानतेचा मुद्दाही महत्वाचा ठरतो. तो कसा? मी इथे थोडी गोंधळली आहे. एका बाजूला आपण म्हणतो की त्रैक्यातील तिन्ही स्वरूप समान आहेत आणि दुसऱ्या बाजूला येशू स्वतः जॉन 14.28 मध्ये म्हणतो की पिता माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हा तर स्पष्ट विरोधाभास आहे. याचं काय स्पष्टीकरण आहे? आणि हाच दुसऱ्या दृष्टिकोनाचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. त्यांच्या मते अनंत काळात पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा पूर्णपणे समान आहेत. कोणीही लहान किंवा मोठं नाही. पण जेव्हा दुसऱ्या ईश्वराने मनुष्य रूप धारण केलं आणि तो पुत्र बनला, तेव्हा त्याने स्वेच्छेने स्वतःला मर्यादित केलं आणि पित्याच्या अधीन केलं. अच्छा. म्हणूनच पिता माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे वाक्य केवळ त्याच्या मानवी जीवनाच्या काळापुरतं मर्यादित आहे. ती त्याची तात्पुरती कार्यात्मक भूमिका होती. म्हणजे हे एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओने काही काळासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्यासारखं आहे का? तो मुळात सीईओच असतो, त्याचं मूळ स्वरूप बदलत नाही, पण त्या भूमिकेत असताना तो व्यवस्थापकाच्या अधीन असतो. अप्रतिम उपमा. अगदी तसंच. तो पित्यापेक्षा लहान झाला, तो मूळचा लहान नाही. आणि हा बदल त्याने का स्वीकारला? याचं उत्तर या दृष्टिकोनाच्या गाभ्याशी आहे. ते म्हणजे तारणाची योजना. मानवांना देवाचे दत्तकपुत्र बनवण्यासाठी आणि त्यांचा ज्येष्ठ भाऊ होण्यासाठी देवाने स्वतः पुत्र बनणं निवडलं. तो कुटुंबाचा एक नमुना, एक मॉडेल तयार करत होता, ज्यात आपल्याला सामील होता यावं. वा, म्हणजे देवाने स्वतःला मर्यादित करून घेतलं केवळ मानवांसाठी. यामागची कल्पनाच किती अविश्वसनीय आहे.
पण मग यामुळे त्याच्या मूळ स्वरूपात कायमचा काही फरक पडतो का, की ही भूमिका संपल्यावर तो पुन्हा मूळ पदावर जाईल? यावरही या दृष्टिकोनातच स्पष्टता आहे. 1 करिंथकर 15:28 मध्ये म्हटलं आहे की शेवटी पुत्र स्वतःला पित्याच्या अधीन करेल, यासाठी की देवच सर्वांमध्ये सर्व काही व्हावा. याचा अर्थ असा लावला जातो की तारणाची योजना पूर्ण झाल्यावर पुत्र ही भूमिका पूर्ण होईल आणि त्रैकातील तीही स्वरूपं पुन्हा त्यांच्या मूळ समान अवस्थेत येतील. पिता-पुत्र हे नातं जे कार्यासाठी सुरू झालं होतं ते कार्य पूर्ण झाल्यावर संपेल. ही चर्चा खरंच खूप खोलवर चालली आहे. दोन्ही मतं आपापल्या लागी इतकी तर्कशुद्ध वाटत आहेत. एकीकडे नात्याच्या शाश्वततेचा भावनिक आधार, तर दुसरीकडे देवाच्या अविश्वसनीय नम्रतेचं आणि योजनेचं दर्शन. दोन्ही बाजू इतक्या वेगळ्या असूनही त्यांच्यात काही समान धागे आहेत का? अशा काही गोष्टी ज्यावर दोन्ही गट समर्थ असतील? हो, आणि हा या चर्चेतला सर्वात आकर्षक भाग आहे. मतभेद कितीही असले तरी काही मूलभूत सत्यांवर दोन्ही दृष्टिकोन ठाम आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनंत काळात पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघेही पूर्णपणे ईश्वर आणि एकमेकांच्या समान आहेत. अच्छा. कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही, या पायाभूत सत्याशी कोणीही तडजोड करत नाही. म्हणजे वाद फक्त नातं कधी सुरू झालं यावर आहे, त्यांच्या मूळ स्वरूपावर नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि दुसरा समान मुद्दा कोणता? दुसरा समान मुद्दा म्हणजे दुसऱ्या ईश्वराने मनुष्य रूप धारण करणं. हे त्याच्यावरील बंधन नव्हतं, तर ती त्याची स्वेच्छा आणि नम्रता होती. हे काहीतरी त्याला करावंच लागलं असं नाही, तर ते त्याने प्रेमापोटी निवडलं. त्यामुळे देवाच्या त्यागाच्या आणि नम्रतेच्या कल्पनेला दोन्ही दृष्टिकोन पूर्ण पाठिंबा देतात. हे महत्वाचं आहे, कारण याचा अर्थ देवाने मनुष्यरूप धारण केलं ते मजबुरीने नाही, यामागे त्याची स्वतःची प्रेरणा होती. आणि तिसरा मुद्दा त्यांच्या उद्देशाबद्दल आहे, बरोबर? अगदी बरोबर. पुत्र बनण्यामागचा अंतिम उद्देश काय होता, यावर दोन्ही बाजू सहमत आहेत. तो उद्देश होता मानवांना तारणाचा मार्ग उपलब्ध करून देणे, त्यांना देवाच्या कुटुंबात दत्तक पुत्र म्हणून सामील करून घेणे आणि येशूने त्यांचा ज्येष्ठ भाऊ बनावा. म्हणजे हा केवळ तात्विक वाद नाही, तर देव मानवाशी कसं नातं जोडू इच्छितो यावर दोन्ही मतं एकाच निष्कर्षावर येतात. आणि या सगळ्यात पुनरुत्थानाचं स्थान काय आहे, त्यावरही दोन्ही मतांचं एक मत आहे का? होय. रोमकर 1.4 नुसार येशूचा पुनरुत्थान हे त्याला देवाचा पुत्र म्हणून सामर्थ्याने सिद्ध करतं. पहिल्या मतानुसार ते त्याच्या शाश्वत पुत्रत्वाला शिक्कामोर्तब करतं. दुसऱ्या मतानुसार ते त्याला पुत्र या भूमिकेत अधिकृतपणे स्थापित करतं. पण दोन्हीसाठी पुनरुत्थान हा एक निर्णायक क्षण आहे. त्याचप्रमाणे विश्वासणाऱ्यांनाही त्यांच्या भविष्यातील पुनरुत्थानाद्वारे दत्तक पुत्र म्हणून अंतिम मान्यता मिळेल, यावरही दोन्ही बाजू सहमत आहेत. त्यामुळे पुनरुत्थान हे या संपूर्ण योजनेचं केंद्रस्थान आहे. तर मग आजच्या या चर्चेतून आपण एका अशा गूढ विषयाच्या दोन बाजू पाहिल्या, जिथे अंतिम उत्तर मिळवणं जवळजवळ अशक्य आहे. एका बाजूला पुत्राचं शाश्वत अस्तित्व आहे, जे त्याच्या दैवी नात्याला, त्याच्या त्यागाला आणि गौरवाला एक वेगळीच खोली देतं. ते नात्यांच्या शाश्वततेवर भर देतं. तर दुसरीकडे पुत्र ही भूमिका एका विशिष्ट हेतूने म्हणजे सृष्टीच्या तारणासाठी स्वीकारली गेली, हे मत देवाच्या योजनेची व्याप्ती आणि त्याची अविश्वसनीय नम्रता दाखवतं. ते देवाच्या कार्यात्मक लवचिकतेवर भर देतं. दोन्ही दृष्टिकोन देवाच्या स्वरूपाविषयी वेगवेगळ्या पण तितक्याच महत्त्वाच्या आणि सुंदर गोष्टी सांगतात. कदाचित सत्य या दोन्हींच्या मिश्रणात किंवा पलीकडे कुठेतरी असेल. ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय. जर पिता-पुत्र हे नातं, मग ते शाश्वत असो वा कार्यात्मक, सृष्टीतील वारसा हक्काचं आणि तारणाचं एक मॉडेल असेल, तर मग ह्या नात्याच्या पलीकडे अनंत काळात देवाचं स्वरूप नेमकं कसं असेल, त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं कसं असेल, ज्याची आपण आपल्या मर्यादित मानवी भाषेत आणि नात्यांच्या चौकटीत कल्पनाही करू शकत नाही. हा प्रश्न आपल्याला आपल्या मर्यादित ज्ञानाची आणि देवाच्या अथांग, अनाकलनीय स्वरूपाची जाणीव करून देतो.